केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। यावेळी आपले मनोदय व्यक्त करताना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सांगितले की माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण केवळ राजकीय व्यक्तिमत्व नव्हते तर उत्तम लेखक आणि सर्वसमावेशक बहुआयामी व्यक्तिमत्व देखील होते। चव्हाण साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व होते। अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले होते। अतिशय खर्चट परिस्थितीमध्ये शिक्षण घेण्याच्या संबंधीची संधी त्यांना मिळाली। आयुष्याचा तरुणाचा मोह दिसता काळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि अनेक वेळेला ब्रिटिशांच्या तुरुंगामध्ये घालवण्याची भूमिका त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारली आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर ज्याच्यासाठी स्वातंत्र्य हवं होतं, ज्या पद्धतीचं भारत आणि भारत उभं करण्याच्या संबंधीची गांधी नेहरूंची संकल्पना होती, त्याची पूर्तता करण्याच्या संबंधीचं आव्हान त्या पिढीच्या अनेक लोकांनी स्वीकारलेली लोकशाही करण्यासाठी चव्हाण होते। यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत एक युवा नेता म्हणून कार्य करत असतानाचे दिवस आठवत शरद पवार यांनी सांगितले की यशवंतराव चव्हाण यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबातील। त्यांनी आपल्या जीवनात खूप खस्ता खाल्ल्या आहेत। त्यांचा राजकीय प्रवास हा मुंबई प्रांतातून विधान परिषद सदस्य ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असा झाला। यशवंतराव चव्हाण यांचा मेणाचा पुतळा आंतरराष्ट्रीय वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते गृहमंत्री आर पाटील यांच्या उपस्थितीत मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। लोणावळा येथे देशातील पहिले वॅक्स म्युझियम चालवणारे विख्यात कलाकार सुनील कुंटूर यांनी हा पुतळा तयार केला आहे। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।